विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले। त्या डोंगरावर दाट अरण्य होतं। डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला। त्याला पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली। विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले। ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला। पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात। पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत। असे एक नाही दोन नाही तब्बल 7 दिवस गेले आणि 8व्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले। सर्वांना फार आनंद झाला। ते अधिक तेजस्वी दिसत होते। विठ्ठलपंतांनी विचारले, अरे इतके दिवस तू होतास कुठे? बाबा, वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो। त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते। त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती। त्यांचे नाव गहिनीनाथ। त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले।